नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते। इथे मी एक खन फॅब्रिकचं पीस घेतलेला आहे। तर हा ब्लाउज पीस आहे। तर याचा आपल्याला एक फ्रॉक बनवायचा आहे। तर फ्रॉकची उंची जी आहे स्कर्टची 10.5 आणि घेर येणार आहे तो 22 इंचाचा। इकडे साईडला 2 पट्ट्या उरतात, त्याचा मी फ्रंटला किनार घेणार आहे आणि साईड बेल्ट राहणार आहे वरती शोल्डरला। तर अशा पद्धतीने हा कपडा कट करून घेतलेला या ठिकाणी। इथे टॉपची कटिंग करायची आहे। टॉपची उंची आहे 8.5 आणि छाती घेर आहे तो 11 इंच आहे। याला फोल्ड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 2.5 इंच खाली मार्किंग केलं आहे मुंड्यासाठी। तिथे आपण मुंड्याचा आकार देणार आहोत या ठिकाणी। नंतर वरच्या साईडला 1.5 इंचवर मार्किंग करून गळा कट करत आहे। या ठिकाणी इथे हा पॅटर्न तयार झालेला आहे। याला असा शेप द्यायचा आहे या शोल्डरला। इथे असा बेल्ट येईल शोल्डरला। तर ते सर्वात आधी आपल्याला या स्ट्रिप्स जोडून बॉटमला आपल्याला शिलाई घ्यायची आहे। तर इथे शिलाई घेऊन झालेली आहे। याची आता आपल्याला फ्रिल बनवायची आहे। इथे फ्रिल तयार झाली आहे। फ्रंटची किनार जी आहे ती आता जोडून घ्यायची आहे। हा शोल्डरचा बेल्ट बनवायचा आहे। इथे अस्तर घेतलेला आहे आपण या कपड्याला। हा बेल्ट जोडून आपल्याला सेंटरला साईडला बेल्ट जोडून हा अस्तरमधूनच घ्यायचा आहे शिवून। इथे दुसरा पीस अशा पद्धतीने जोडायचा आहे। दोन्हीच्या मध्ये हा बेल्ट ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचा आहे। तर इथे कपडा उलटवून घ्यायचा आहे। एक शोल्डरची बाजू आतल्या साईडने आपल्याला सरकवून घ्यायची आहे आतून आणि मग शिलाई करायची आहे। कारण इथे असं शिवल्यानंतर इनविजिबल राहणार आहे शिलाई। थोडंसं वरती शोल्डर मी ओढून घेते आतला।
शिवल्यानंतर पाहू शकता तुम्ही शोल्डर इनविजिबल शिलाई आहे त्याची बघू शकता. आतून शिलाई गेलेली आहे त्याची, दिसत नाही वरती. त्यानंतर याला आपल्याला पूर्ण अशी दापटीप घ्यायची आहे. इथे दापटीप घेऊन झालेली आहे. त्यानंतर इथं घेर पण जोडून घ्यायचे आहे त्या पीसला. दोन्ही घेर तयार आहेत तिथे. इथे अशा पद्धतीने हा पीस तयार झालेला आहे या ठिकाणी. तर इथे फ्रिल लावून घ्यायची आहे. आता फ्रिल जोडायची आहे याला. तर इथे फ्रिल जोडून झालेली आहे. इथे आता मी फ्रिलवर लेस लावून घेत आहे. यानंतर दोन्ही साईड शिवून घ्यायचे. इथे फ्रॉक पूर्ण होत आलेला आहे. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फ्रॉक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक मीटर खणामध्ये हा फ्रॉक झालेला आहे. हा 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीला येऊ शकतो हा फ्रॉक. बघा इथे किती सुंदर झालेला आहे फ्रॉक. हा वेगळा असा न्यू पॅटर्न तयार झालेला आहे. तरी माझ्या चॅनलला तुम्ही व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.